श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, इटली देशामधल्या अपुलिया इथल्या बोर्गो एग्नाझिया फासानो इथं 13 ते 15 जून दरम्यान जी7 शिखर परिषद संपन्न झाली. जी7 गटामधल्या 7 सदस्य देशांचे नेते तसंच युरोपियन संघाचं प्रतिनिधित्व करणारे युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष या परिषदेत एकत्र आले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीही पंतप्रधान पदाचा शपथविधी झाल्यानंतर पहिल्याच परदेश दौऱ्यात या परिषदेसाठी इटली इथं गेले होते. आजच्या आपल्या वृत्तविशेष या कार्यक्रमात जी7 शिखर परिषद म्हणजे नेमकं काय, जी7 मध्ये काय चर्चा होतात आणि भारताचं या परिषदेतलं स्थान आणि महत्त्व तसंच जी7 परिषदेचं फलित याविषयी जाणून घेणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इटली इथं झालेल्या जी7 शिखर परिषदेत सहभागी झाले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो, जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिस ट्रुडो हे नेतेही या परिषदेमध्ये सहभागी झाले होते. शिखर परिषदेला संबोधित करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जी7 समूहाच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांचं अभिनंदन केलं आणि शुभेच्छा दिल्या. मानवजातीच्या इतिहासातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाच्या पंतप्रधानपदी आपली पुन्हा निवड झाल्यानंतर जी7 शिखर परिषदेला उपस्थित राहणं ही अत्यंत समाधानाची बाब असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं. श्रोते हो, जी7 म्हणजे नक्की काय? जी7 परिषदेची उद्दिष्ट काय? जी7चा आउटरीच कार्यक्रम म्हणजे काय? याविषयी जाणून घेऊया जागतिक घडामोडीचे अभ्यासक आणि विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून. नुकतीच इटली या देशाच्या दक्षिण भागामध्ये अपुलिया प्रांतामध्ये महत्त्वाची परिषद पार पडली. त्या परिषदेचं आयोजकत्व संयोजकत्व इटालीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलानी यांनी केलं होतं. G7 म्हणजे ग्रुप ऑफ 7 या 7 राष्ट्रांचा जो समूह आहे, जी राष्ट्र लोकशाहीवादी आहेत आणि जी जगातली शक्तिशाली राष्ट्र ओळखली जातात, अशा राष्ट्रांची ती परिषद होती. त्यांची ती वार्षिक परिषद होती. त्याच्यामध्ये अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स, जपान आणि खुद्द इटली यांचा समावेश होतो. परंतु या परिषदेचा एक भाग असतो, त्याला ते आउटरीच म्हणतात. आउटरीचचा अर्थ पोचणे, म्हणजे इतर जगापाशी पोचण्याकरता त्यांनी एक वेगळी युक्ती असते त्यांची, की इतरही काही राष्ट्रांना या परिषदेमध्ये ते पाहुणे म्हणून बोलवतात. म्हणजे त्या परिषदेचा ते भाग नसतात, परंतु त्यांची मतं ऐकून घ्यायची, जेणेकरून त्या राष्ट्रांमध्ये काय त्यांच्या गरजा काय आहेत वगैरे हे समजून यावं म्हणून अशी ती राष्ट्र त्यांनी बोलवलेली असतात. त्यामध्ये त्यांनी भारताचा समावेश केला होता. भारताशिवाय इतर आणखीन 11 राष्ट्र बोलवली होती. त्याच्यामध्ये युनायटेड अरब एमिरेट्स आहे, आफ्रिकेतली काही देश होते, केनिया त्यामध्ये होता. असे अनेक वेगळे देश त्यांनी बोलवले होते आणि त्यांची मतं जाणून घ्यायची होती. तर अशा परिषदेला सन्माननीय पाहुणे म्हणून आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेलेले होते. पंतप्रधान मोदी हे नुकतेच तिसऱ्यांदा विक्रमी स्वरूपात भारताचे पंतप्रधान म्हणून निवडले गेलेले आहेत आणि ते निवडले गेल्यानंतर लगेचच ही परिषद होती. त्यामुळे त्यांची ही पहिलीच परदेशवारी आहे. परंतु ही परदेशवारी त्यांना नवी नाही. G7 राष्ट्रांनासुद्धा पंतप्रधान मोदी नवे नाहीत आणि G20 म्हणून जो परिषद आपण भरवली होती दिल्लीमध्ये गेल्या वर्षी, त्या परिषदेमध्ये या सगळ्यांचं यजमानत्व तर मोदींनीच केलं होतं. तर अशा या परिषदेत काय घटना घडली ती आपल्यापुढे मांडण्याकरता हा प्रपंच आहे. त्या परिषदेचे उद्देश अनेक होते. त्यातले महत्त्वाचे होते ते म्हणजे लोकशाहीचं सबलीकरण सगळ्या जगात झालं पाहिजे. नंतर जगामध्ये जी असमानता आहे सध्या, म्हणजे श्रीमंत राष्ट्र आणि गरीब राष्ट्र यांच्यामधली, ती शक्य तितकी दूर झाली पाहिजे आणि त्याकरता तंत्रज्ञानाचा वापर करता आला पाहिजे. तिसरं अतिशय महत्त्वाचं होतं की शांतता जगामध्ये नांदली पाहिजे. पाश्चात्य राष्ट्रांना सध्या भेडसावणारी 2 युद्ध जी चालू आहेत, युक्रेन आणि रशिया, आणि तसंच एक युद्ध आहे हमास आणि इस्रायलच्या विरुद्ध गाझापट्टीत. तर या सगळ्यांकरता काहीतरी तोड निघावी याकरता ही परिषद होती आणि त्या परिषदेमध्ये पंतप्रधान मोदींनी आपले बहुमोल विचार तिथे ऐकवले आणि ते विचार तिथल्या सगळ्यांना पूर्णपणे मान्य झाले आणि नरेंद्र मोदी यांचे विचार जगामध्ये अतिशय
उत्सुकतेने ऐकले जातात आणि त्याच्यावरती अंमलबजावणी करण्याची सुद्धा अनेक जागतिक नेत्यांची इच्छा असते. तर त्याच्यात मोदी तिथे काय म्हणाले हे महत्त्वाचं आहे. तर त्यांनी लोकशाहीचा विजय हा म्हणजे भारतातल्या त्यांच्या पुनर्निवडणुकीकरता ते पुन्हा निवडले गेले, याला त्यांनी असं नाव दिलं, की हा सगळ्या लोकशाही राष्ट्रांचा विजय आहे. श्रोते हो, AI फॉर ऑल म्हणजेच सर्वांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता विषयावर आधारित भारताच्या AI मोहिमेबद्दल सांगताना तंत्रज्ञान हे सर्वांच्या कल्याणासाठी आणि प्रगतीला चालना देण्याकरता असलं पाहिजे, तसंच भारत AI करता वैश्विक भागीदारीमधला संस्थापक सदस्य म्हणून आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी अधोरेखित केलं. भारताचं या G7 परिषदेमध्ये असलेलं स्थान आणि भारताचं महत्त्व याविषयी जाणून घेऊया जागतिक घडामोडीचे अभ्यासक चंद्रशेखर नेने यांच्याकडून. या G7 परिषदेचे पाहुणे म्हणून नरेंद्र मोदी जेव्हा तिथे गेले, तेव्हा त्यांनी 2 आणिक महत्त्वाच्या गोष्टी केल्या. एक म्हणजे टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान आणि असमानता ही दूर करण्याकरता तंत्रज्ञानाचा वापर शक्ती म्हणजे एनर्जी, पर्यावरण म्हणजे क्लायमेट आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता या तिन्ही क्षेत्रामध्ये कसा करता येईल आणि तो करताना गरीब राष्ट्रांवरती अन्याय होणार नाही, त्याची काळजी श्रीमंत राष्ट्रांनी कशी घ्यावी याबद्दल पंतप्रधान मोदींनी विवेचन केलं. आणि त्यामध्ये त्यांनी सर्वात महत्त्वाचा मुद्दा मांडला तो म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेवरती रेग्युलेशन आलं पाहिजे, त्याच्यावरती नियंत्रण आलं पाहिजे. कारण कृत्रिम बुद्धिमत्तेचा अनाठायी वापर जर झाला तर त्यातनं एक तर शस्त्रास्त्रांची निर्मिती अतिशय संहारक शस्त्रास्त्र आणि सुद्धा स्वयंचलित शस्त्रास्त्र म्हणजे मनुष्याच्या मध्ये येण्याच्या इंटरव्हेन्शनशिवाय चालणारी शस्त्रास्त्र आली तर जगातली मानवजातच धोक्यात येते. त्यास्तव शस्त्रास्त्रांच्या वापरामध्ये जी कृत्रिम बुद्धिमत्ता येते त्याचा नियंत्रण अतिशय कठोरपणे सगळ्या राष्ट्रांनी त्याचं पालन करून केलं पाहिजे. तसंच पर्यावरणाचा असमतोल झाला आहे, ज्याच्यामध्ये भारताने तो असमतोल दूर करण्याकरता अतिशय महत्त्वाची पावलं उचललेली आहेत. COP20 परिषदेचे सगळे जे निर्धारित लक्ष्य आहेत ती भारत पूर्ण करण्याच्या जवळ पोचलेला आहे, हे त्यांनी प्रतिपादन केलं. आणि त्याकरता इतरही देशांना काय मदत हवी असेल तीसुद्धा देण्याची, अगदी त्यांना व्हॅक्सिन पुरवण्यापासून इतर कुठल्याही प्रकारची मदत करण्याची भारताची भूमिका त्यांनी मुद्दाम मांडली. नंतर शांतता हा दुसरा विषय तिथे होता, जागतिक शांतता. त्यामध्ये तर पंतप्रधान मोदींनी हे ठासून सांगितलं की याच्या आधीच त्यांनी रशियाचे अध्यक्ष पुटिन त्यांना सांगितलं होतं की ही वेळ युद्ध करून प्रश्न सोडवण्याचे नाहीत, तर कूटनीती म्हणजे डिप्लोमॅसी वापरून बोलणी करूनच प्रश्न सुटायला पाहिजेत. यास्तव हे युद्ध गैर आहे. आणि तसंच त्यांनी इस्रायल हमास युद्धाच्याबद्दल सुद्धा हेच मतप्रदर्शन केलं की हे युद्ध थांबलं पाहिजे, कारण या युद्धाने नुसता सर्वनाशच होतो. तसंच त्यांनी मुद्दाम लक्ष वेधलं की इंडो पॅसिफिक म्हणजे भारतीय महासागर, हिंद महासागर आणि प्रशांत महासागर क्षेत्रामध्ये सुद्धा चीनच्या ज्या सध्या आवाजवी ॲग्रेसिव्ह मुवमेंट्स चाललेल्या आहेत, फिलिपिन्सवर हल्ले करतायत, सगळ्या देशांना धमकवत आहेत, ते सुद्धा थांबलं पाहिजे. यास्तव सगळ्या सुधारलेल्या राष्ट्रांना एक होऊन त्यांनी हे केलं पाहिजे, याकडे नरेंद्र मोदींनी सगळ्या जगाचं लक्ष वेधलं. आणि एक आपण लक्षात घ्या की या परिषदेत नरेंद्र मोदी G7 देशांचा समूह आहे, त्यामध्ये भारत नसताना सुद्धा त्यांना बोलवलं होतं. त्याचं मुख्य कारण हेच होतं की लोकांना त्यांचे विचार ऐकायचे होते या सगळ्या महत्त्वाच्या विषयावर. आणि रशिया आणि चीन यांची जी युती होऊ घातलेली आहे त्याला जर काही यशस्वीपणे प्रतिकार करायचा झाला तर त्याकरता भारताची मदत अत्यावश्यक आहे, हे आता सगळ्याच त्या पाश्चिमात्य राष्ट्रांना पटलेलं आहे. एक लक्षात घ्या की 7 G7 राष्ट्र जे आहेत त्याच्यापैकी 4 राष्ट्रांच्या GDP सुद्धा भारताचा GDP जास्त आहे. म्हणजे आर्थिकदृष्ट्या सुद्धा भारत त्या राष्ट्रांपेक्षा जास्ती सक्षम आहे. त्यामुळे भारताचे विचार ऐकून घ्यायचे हे तिथे महत्त्वाचं होतं. आणखी एक मुद्दा नरेंद्र मोदींनी मांडला तो म्हणजे ग्लोबल साऊथ ज्यांना म्हणतात, म्हणजे अविकसित राष्ट्र किंवा विकसनशील राष्ट्र आफ्रिकेतली बहुतेक आहेत, दक्षिण अमेरिका खंडातली बहुतेक आहेत, त्यांचा आवाज G7 राष्ट्रांपर्यंत पोचला पाहिजे. त्यांचा आवाज तुम्ही ऐकला पाहिजे, कारण आपण एकाच पृथ्वीवर राहतो. एखाद्या राष्ट्राने जर पर्यावरणाची काळजी घेतली नाही तर सगळ्या इतर राष्ट्रांवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. यास्तव जागतिक दक्षिण म्हणजे ग्लोबल साऊथचा विचारसुद्धा भारत समर्थपणे सगळ्या राष्ट्रांमध्ये मांडू शकेल. आणि या नरेंद्र मोदींच्या भाषणाचा, या त्यांच्या बोलण्याचा सगळ्या राष्ट्रप्रमुखांवर अतिशय चांगला परिणाम झाला. त्याच्याशिवाय त्यातल्या जवळजवळ 4 राष्ट्रप्रमुखांशी नरेंद्र मोदींच्या वेगळ्या भेटी झाल्या, ज्यांना साईडलाईन मीटिंग म्हणतात. त्याच्यामध्ये ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनाक, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, फ्रान्सचे इमॅन्युएल मॅक्रॉन
आणि इटालीच्या जिओर्जिओ मेलानी यांच्याशी भारताची विशेष मैत्री आणि विशेष बोलणी झाली. त्या बोलण्यांमध्ये सुद्धा भारताच्या महत्त्वाचे जे मुद्दे होते ते सगळे नरेंद्र मोदींनी त्यांच्या कानावर घातले आणि त्यांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. यास्तव हे G7 परिषदेमध्ये जे नरेंद्र मोदींचं आगमन झालं आणि त्यांनी जे विचार प्रदर्शित केले त्याला सगळ्या G7 राष्ट्रांनी एका अर्थाने मानवंदनाच दिलेली आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याचा दुसरा अर्थ भारताचं जागतिक परिप्रेक्ष्यामध्ये वाढलेलं वजन ते सुद्धा या परिषदेमध्ये भारताला निमंत्रण केलं गेलं. भारताच्या पंतप्रधानांची भाषणं ऐकून घेतली गेली. श्रोतेहो, G7 परिषदेमधल्या भारताच्या उपस्थितीमुळे भारताचा आर्थिक विकास कसा साधला जाणार आहे? भारताचा जागतिक व्यापार, निर्यात आणि विविध परदेशी कंपन्यांनी आपल्या बाजारपेठेत येऊन व्यापार करण्याची दाखवलेली इच्छा याबद्दल सांगत आहेत अर्थतज्ज्ञ उदय तारदाळकर. G7 देशांमध्ये 7 बलाढ्य राष्ट्र आहेत. त्यांचा एकूण GDP हा जवळजवळ जगाच्या 45% आहे. जास्ती करून व्यापार आणि ज्याला आपण म्हणतो की पर्यावरण संरक्षण असे 2 महत्त्वाचे मुद्दे इथे नेहमी चर्चिले जातात. भारताचा विचार केला आणि एकूणच भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार केला तर आपण मोठ्या प्रमाणामध्ये सौर ऊर्जेच्या या कामी लागलेलो आहोत आणि भारताने त्या बाबतीत म्हटलं तर एक मोठा ट्रेंड सेटरच भारताला म्हणता येईल. पंतप्रधान मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यामध्ये काही सभा चालू आहेत आणि आपल्याला माहिती आहे की काही दिवस ह्या विषयावरती अशी चर्चा आहे की एक मोठ्या प्रमाणावरती आपला एक व्यापारी करार आता साईन हो घातला आहे. मला वाटतं त्या दृष्टीने अशा भेटी खूप महत्त्वाच्या ठरतात. त्याशिवाय जो बलाढ्य देश आहे अमेरिकासारखा तिकडच्या राष्ट्रपतींना भेटल्यानंतर नवीन नवीन जी वळणं आहेत जसं आता आपण म्हणतो की AIच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती जगात उलाढाल चालू आहे. काल पण पंतप्रधान या बाबतीत एक सूचक वाक्य केलं की AI म्हणजे इंटेलिजन्स जो आहे तो तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि जी मोठी राष्ट्र जेव्हा असं काही करतात तेव्हा लहान राष्ट्र आपल्याकडे लीडर म्हणून बघत असतात. मग ते आफ्रिकन असतील किंवा काही युरोपियन किंवा अमेरिकन पण देश असतील तर अशा गोष्टींचा भारताला फायदा होऊ शकतो आणि सध्या भारत एक मोठ्या प्रमाणावरती गेल्या 7 ते 8 महिन्यात आपल्या निर्यातीचा उच्चांक गाठतोय. G7 सारख्या ह्या सभांमध्ये आपल्याला व्यापारामध्ये कसं जास्तीत जास्त मुसंडी मारता येईल याचा पण एक फायदा होऊ शकतो. त्याशिवाय जर असा विचार केला तर भारत एकंदरीतच आत्मनिर्भर भारत ह्या प्रज्ञेखाली सध्या जे काम चालू आहे त्याच्या आणि प्रचंड मोठी असलेली बाजारपेठ तर ह्यासाठी पण ही बलाढ्य राष्ट्र ओळख ठेवतात आणि त्यासाठी त्यांचा पण आपल्यावरती डोळा असतो की त्यांना पण कुठल्या तऱ्हेने आपला व्यापार वाढवता येईल. आणि भारत एक बघतोय की जास्तीत जास्त जेव्हा आपण तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचं उत्पादन इकडे व्हावं आणि आपल्याकडे उत्पादन जास्ती झालं तर आपल्या इकडे एकूण रोजगारीला मोठी भरारी मिळू शकते. अशा सभांना भारत नेहमीच जात राहिला आहे आणि त्याच्यातूनच बराच फायदा होतो. श्रोतेहो, हवामान, ऊर्जा संबंध, अन्न सुरक्षा यासह विविध जागतिक समस्यांचं निराकरण कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल क्रांतीमधून करता येणं शक्य असल्याचं भारतानं दाखवून दिलं आहे. विकास आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं G7 परिषदेतली भारताची उपस्थिती ही भारताच्या जागतिक महासत्ता बनण्याच्या दिशेनं टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे. विकसनशील देशांना बरोबरीनं घेऊन विकसित राष्ट्रांच्या पंक्तीत जाऊन बसण्याकरता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातला आत्मनिर्भर भारत हा बलाढ्य 7 राष्ट्रांच्या बरोबरीनं उभा राहत आहे. ही आपल्यासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले, निवेदन भक्ती सोनटक्के.